आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। नमस्कार सभी मीडिया के साथियों का यहाँ पे इस प्रेस वार्ता में आने के लिए बहुत बहुत धन्यवाद। आज की जो प्रेस वार्ता है वो एक खास मुद्दे पे है, जिसमें है कि साइकिलिंग फेडरेशन ऑफ इंडिया, जिसका कि मैं सेक्रेटरी जनरल हूँ, उस फेडरेशन में हमें एक बहुत महत्वपूर्ण कदम लेने की एक ऐसी आवश्यकता पैदा हुई, जिसमें कि हमने ये एक कुछ साल पहले एक संकल्प लिया था, जिसमें था कि भारत को साइकिलिंग के उस मुकाम पे हमें लेके जाना है जहां पे जो हमारे खिलाड़ी हैं वो सिर्फ विश्व स्तरीय परफॉर्मेंस हो या इंफ्रास्ट्रक्चर हो या ट्रेनिंग हो, वहां तक ले जाएं। और उसी श्रेणी में हमारे लिए बहुत एक अहम मोड़ आया जब पिछले साल हमने पुणे ग्रैंड टूर, जो भारत का पहला, जो हमारी इंटरनेशनल बॉडी है यूसीआई, उसका स्टेज 2.1 रेस का हमने आयोजन किया, जो आज तक का किसी भी यूसीआई 2.1 रेस का सबसे शानदार इवेंट रहा। इस मोमेंटम के चलते हुए हमारे लिए बहुत जरूरी हो गया कि हम अपने एक एडमिनिस्ट्रेशन को एक प्रोफेशनल रूप दें, खास करके उस दौर में जहां पे खेल सिर्फ एक खेल ना रहकर एक प्रोफेशनल रूप धारण कर चुका है। तो उसके मद्देनजर देखते हुए ये साइकिलिंग फेडरेशन ऑफ इंडिया, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ यूथ अफेयर्स एंड स्पोर्ट्स, गवर्नमेंट ऑफ इंडिया का एक निर्णय लिया गया कि भारतीय साइकिलिंग खेल संघ को एक प्रोफेशनल रूप भी दिया जाए। उसमें कुछ ऐसे लोगों को साथ में जोड़ा जाए जो एक भारत के प्रोफेशनल स्फेयर में जिनकी काबिलियत हो। तो उसी श्रेणी में हमें ये सौभाग्य प्राप्त हुआ कि हमारे पास कुछ ऐसे लोगों ने अप्रोच किया इस पोजीशन के लिए, जिसमें से हमारी मैनेजमेंट कमेटी ने, एक सिलेक्शन पैनल ने, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया ने श्री प्रवीण पाटिल जी को सीईओ के तौर पे नियुक्ति दी। ये हमारे लिए एक इतना बड़ा कदम है और एक बहुत अहम मोड़ लाने वाला है साइकिलिंग महासंघ के लिए। प्रवीण पाटिल जी, जो एक सिर्फ महाराष्ट्र के नहीं, सिर्फ मुंबई या पुणे के नहीं, बल्कि पूरे भारतवर्ष में एक नामी शख्सियत है। इनका एक्सपीरियंस, चाहे वो मिनिस्ट्री ऑफ यूथ अफेयर्स एंड स्पोर्ट्स हो, जब ये ओएसडी थे अराउंड कॉमनवेल्थ टाइम्स स्पोर्ट्स मंत्री के, चाहे वो कॉर्पोरेट जगत में हो जहां पे हीरो साइकिल्स, टेलीकॉम सेक्टर, हॉस्पिटैलिटी, इन सब डिपार्टमेंट्स में सबसे अहम ओहदे पे और बहुत ही सक्सेसफुल करियर के साथ आगे बढ़े। इनके साथ साथ हमने कुछ और नियुक्तियां की हैं, जिसमें एक डेडिकेटेड टेक्निकल डायरेक्टर, हाई परफॉर्मेंस डायरेक्टर, इंटरनेशनल मैनेजर, एडमिनिस्ट्रेटिव डायरेक्टर। तो ये सब एक प्लानिंग के तहत इस चीज को आगे ले जाने के लिए हमने ये कदम उठाया है। साइकिलिंग फेडरेशन ऑफ इंडिया के प्रधान श्री पंकज जी, जो कि एमएलए हैं नोएडा से, और साथ ही साथ भारत के रक्षा मंत्री श्री राजनाथ जी के सुपुत्र भी हैं, उनके साथ भी ये इस गंभीर विषय पे बहुत देर से चर्चा चल रही थी। तो ये बताते हुए बहुत खुशी हो रही है कि पूरी मैनेजमेंट कमेटी ने
एक तरफा निर्णय लेते हुए इन अपॉइंटमेंट्स की मंजूरी दी और सिलेक्शन कमेटी के इस निर्णय को एक रूप दिया। भारत में आज साइकिलिंग एक ऐसे मुकाम पे है जहां पे हम बहुत ही एक स्ट्रॉन्ग नेशन साइकिलिंग में बन के उभरे हैं। चाहे हम एशिया की बात करें, 2018 में जब हम वर्ल्ड चैंपियन बने जूनियर स्प्रिंट में, तो आज हम उस स्थिति में हैं जहां पे हम ओलंपिक्स के दरवाजे पे खड़े हैं। तो हमारे लिए बहुत जरूरी है कि ऐसे शख्सियत हमारे साथ जुड़े हैं। मैं अब निवेदन करूंगा श्री प्रवीण पाटिल जी से कि वो अपने इस नए सफर की शुरुआत के लिए आप सबको संबोधन करें। प्रवीण जी। साइकिलिंग फेडरेशन ऑफ इंडिया को धन्यवाद देना चाहूँगा जिन्होंने ये मौका दिया है मुझे, जिसके तहत एक जिम्मेदारी सौंपी है मुझ पे, जिसमें हमें भारत को ओलंपिक के पास ले जाने का सौभाग्य मुझे प्राप्त हुआ है। हमें पहले स्टेज में पूरी जीवजान से मेहनत करके अपने देश को ओलंपिक तक पहुंचाना है और फिर वहाँ पे मेडल भी जीतना है। तो ये किसी 1, 2, 3, 4, 5 लोगों का काम नहीं, पूरे इंस्टीट्यूशन का काम है, पूरे फेडरेशन का काम है। इसमें सब जुड़े हुए हैं। मैं एक सदस्य हूँ इस बहुत बड़ी टीम का, लेकिन इसे लीड करने का सौभाग्य जो मुझे मिला है, इसलिए मैं साइकिलिंग फेडरेशन ऑफ इंडिया को धन्यवाद देना चाहूँगा। पंकज जी को धन्यवाद देना चाहूँगा, ओंकार सिंह जी को धन्यवाद देना चाहूँगा, मनी जी को धन्यवाद देना चाहूँगा, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ यूथ अफेयर्स स्पोर्ट्स को भी धन्यवाद देना चाहूँगा, जिन्होंने मुझ पर विश्वास दिखाया है। और मेरे तरफ से जितना हो सकेगा इस जिम्मेदारी को फुलफिल करने के लिए जो भी होगा मेरे बस में, मैं वो करने की कोशिश करूँगा। थँक यू। एका काळी सायकलिंगचं शहर मानलं जायचं। आपले प्रताप जाधव साहेब तिथलेच होते आणि त्यांनी खूप मेहनत केली सायकलिंगला जिवंत ठेवण्यासाठी। मधल्या काळामध्ये बऱ्याचशा लोकांनी बरेच प्रयत्न केले। प्रवीण सिंग परदेशी जेव्हा कॉर्पोरेशनचे कमिशनर होते तिकडे, तेव्हा त्यांनी 124 किलोमीटरची सायकलिंगचे ट्रॅक बनवले। मुंबईमध्ये सुद्धा जेव्हा बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स इनॉग्रेशन होतं तेव्हा तिथे पण सायकलिंग ट्रॅक्स बनवण्यात आले होते। पण काय, सरकारने जे करायचं ते करायचं, पण लोकांनी पण त्याची जबाबदारी घेतली पाहिजे। म्हणजे एकदा सायकलिंग ट्रॅक बनलं की ज्यांच्यासाठी ते बनलंय त्यांनी ती जागा क्लेम केली पाहिजे। जरी मी माझी जागा क्लेम नाही केली तर तिथे काय होतं, रेडीवाले, चणे फुटाणे विकणारे, बूट पॉलिश करणारे, मला त्यांच्याबद्दल वाईट काही म्हणायचं नाही आहे, ते पण आपला धंदा करताय, पण ताबा घेतात जागेचा। तर ज्याच्यासाठी जागा बनवली तर त्यांनी तेवढ्या हक्काने ती जागा वापरली पाहिजे। पण असं म्हणून आपण ही जबाबदारी सोडू नाही शकत। म्हणजे तिथे आमचा रोज सुरू होतो की कसं आपण कम्युनिटीजला एकत्र आणलं पाहिजे, कसं आपण लोकांना एकत्र आणलं पाहिजे, कसे आपण इव्हेंट्स केले पाहिजे ज्यामध्ये लोकांना येऊन सायकलिंग चे इनिशिएटिव्ह घेतले पाहिजे। असे देशभरामध्ये मागच्या वर्षी जवळजवळ 75 सिटीजमध्ये आम्ही इनिशिएटिव्ह घेतला होता सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने, आणि हजारोच्या तादादमध्ये लोकांनी सायकलिंग करत रस्त्यावरती उतरले। पण हा जो मोमेंटम बिल्ड होतो कुठल्या ऍक्टिव्हिटीने, तो मोमेंटम लोकांनी पण चालू ठेवला पाहिजे। हा एक सगळ्यांचा सहभाग होण्याचा विषय, सगळ्यांनी एकत्र येऊन त्या विषयाला पुढे नेलं पाहिजे। तर वेळ काळ बदलत चाललाय, पॉल्युशन वाढत चाललंय, ट्रॅफिक वाढत चाललंय, तर कसं ह्याच्यामध्ये आपण करू शकतो याच्यावरती नक्कीच आम्ही विचार करणार आहे। माझ्या डोक्यात आहे पुण्याचा जो रिंग रोड बनतोय आता, सीएम साहेबांसोबत भेटून, डीसीएम साहेबांसोबत भेटून कसं आपण तिथे सायकलिंग ट्रॅक बनवू शकतो। हैदराबादमध्ये त्यांनी केलेलं आहे, जो रिंग रोड आहे, रिंग रोडला त्यांनी सोलार पॅनल्स लावले वरती, आणि त्या सोलार पॅनलवरती सावली पण पडते आणि लोकांना सायकलिंगला सोय पण होते। तर त्या पद्धतीने पूर्ण रिंग रोडची बिजलीचा बिल जे आहे, इलेक्ट्रिसिटीचा बिल आहे, तो त्याच्यातनं रिकवर करतात। म्हणजे त्या सोलार पॅनलमधून तिथून लोकांना सायकलिंगला सोय पण होते। तर असे काही इनिशिएटिव्ह आपण घेत राहायला पाहिजे। ते आहे आमच्या डोक्यामध्ये, आमच्या प्लॅनमध्ये आहे, आमच्या चार्टरमध्ये आहे की सायकलिंग फक्त कॉम्पिटिटिव्ह तर करायचीच आहे, पण रिक्रिएशनल कारणामध्ये पण सायकलिंग लोकांनी घेतली पाहिजे, ऍज अ रिक्रिएशन, ऍज अ रिक्रिएशनल स्पोर्ट।
एक कॉम्पिटिटिव्ह स्पोर्ट वेगळा असतो, पण एक रिक्रिएशनल स्पोर्ट जसे सायक्लोथॉन करतो आम्ही, सायकलिंगचे वेगवेगळे इव्हेंट करतो, तसं पण आपण करत राहू याच्या पुढे. आणि ह्या कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी सगळ्यांनी आपली आपली त्याच्यामध्ये जबाबदारी घेऊन, जरी कुठली सुविधा बनली आहे तर त्या सुविधेला कसं आपण वापरावं हे पण एक महत्वाचा भाग आहे त्याच्यामध्ये. बरेचसे लोक घरीच सायकलिंग करतात. हो बरोबर आहे, बरोबर आहे. लोक घरी करतात, जिम मध्ये जाऊन सायकलिंग करतात, होम सायकलिंग मध्ये. आपण पण फ्रेश हवेमध्ये सायकलिंग करणं हे जेवढं हार्टसाठी चांगलं आहे किंवा तुमच्या हेल्थसाठी चांगलं आहे, तेवढं एका जागेवरती बसून नाही. पण ते काय आता लोकांना ऑप्शन नसल्यामुळे लोकांना तसं करावं लागतंय. पण हे गोष्ट कशी आपण आणू शकतो परत, याच्यावरती आपण काम केलं पाहिजे. जे होम सायकलिंग किंवा जिम सायकलिंग करतात त्यांच्यासाठी तुम्ही त्यांना रस्त्यावर आणण्यासाठी काय प्लॅन करणार आहात? तेच हे जे मी तुम्हाला सांगितलं, सायकलिंग इव्हेंट्स करतो किंवा जे काही इनिशिएटिव्ह आम्ही घेतो वारंवार, हे त्याच्यामुळेच करतो. आता जसं पुण्यामध्ये खूप मोठी सायकल रेस झाली, तुम्हाला माहिती असेल. त्याच्यामध्ये राज्य सरकारचा सहभाग होता, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचा सहभाग होता, UCI जी वर्ल्ड सायकलिंग बॉडी त्यांचा सहभाग होता. पण सर ते तात्विक इव्हेंट वाटतात तेवढ्या पुरते, पण त्याचा नाही, त्याच्यामध्ये फरक पडलाय. त्याच्यानंतर सायकलिंग क्लब्स जे आहेत पुण्यातले भरपूर ऍक्टिव्ह झालेत आणि त्याच रस्त्यांवरती आम्ही गेलेलो एक दोनदा, भरपूर लोक सायकल करतात दिसतात. तर ह्याचा इम्पॅक्ट नक्कीच होतो. पण काय, त्या इम्पॅक्टला पुढे नेण्याचं काम लोकांचं आहे. आपण एक वातावरण क्रिएट करतो, इन्फ्रास्ट्रक्चर बनवतो, सायकलिंग ट्रॅक बनवतो, पण त्याचा वापर करणं हे कलेक्टिव्ह जबाबदारी आहे. त्याला लोकांना मोटिवेट करत राहणं हे आपले काम आहे, ते आपण करत राहू. काही वर्षापूर्वी ठाण्याचे आयुक्त जयस्वाल असताना त्यांनी सायकल ट्रॅक सुरू केले होते आणि सायकल पण प्रोव्हाइड केले होते. पण आता त्या सायकली पण गायब झाल्यात आणि ट्रॅक पण गायब झाला. असे काही प्रोजेक्ट तुम्ही राबवणार आहात का मग? गंजले आहात. मी साहेब परत तुम्हाला म्हणतोय, आपण एक समजलं पाहिजे, आपण हे एक लोकांचं एज्युकेशनचा भाग आहे. फक्त इन्फ्रास्ट्रक्चर देऊन नाही चालणार, तर लोकांनी त्याचं ओनरशिप घेतली पाहिजे. आणि माझा फोकस त्यांच्या ओनरशिप वरती राहणार आहे, की लोकांनी कशी ओनरशिप घेतली पाहिजे, लोकांनी आपली जागा कशी क्लेम केली पाहिजे, हे ह्याच्यावरती भर राहणार आहे. आणि ते करून आम्हाला विश्वास आहे की जे काय आमच्याकडनं प्रयत्न होऊ शकेल ते करून थोडं पण त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झाला, 1-2%, 4%, तो खूप मोठा इम्पॅक्ट देशासाठी राहणार आहे. युवकांमध्ये किंवा ग्रामीण भागातील लोकांना सायकलीच्या किमती परवडत नाही, त्यामुळे त्याचा वापर करणं ते बघत नाही. तर त्यांच्या आठवड्यात किमती येतील आणि ती आवड पण त्यांना निर्माण होईल आणि त्यांना ते परवडेल पण. या दृष्टीने आपण काय करणार आहोत? साहेब, असं आहे, सायकलिंगचा असा विषय, आज आपण भारतामध्ये हे आपलं सौभाग्य आहे की आपल्याकडे सायकल 5,000 पासून ते 5 लाखापर्यंत पण आहे, 50 लाख 15 लाखापर्यंत पण आहे. तर तो ऍडव्हान्टेज आहे भारताला. हा फक्त भारताला आहे, पण तुम्हाला सांगतो जगामध्ये कुठे एवढी स्वस्त सायकल नाही भेटत. 5,000 रुपयाला सायकल भेटत नाही. जी आज ब्लॅक कलरची सायकल असते आपली, ती 4-5 हजार रुपयाला भेटते काही. आणि बरेचसे राज्य त्यांच्या गर्ल चाइल्डला फ्री सायकल्स पण देतात, तर ते सायकल्स अवेलेबल आहेत. पण मग प्रत्येक माणसाची आपली ऐपत असते, ऐपतीप्रमाणे वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीमध्ये सायकल्स आणि प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत. मी एका सायकल कंपनीचा अध्यक्ष पण होतो, त्यामुळे मला किमती माहिती आहेत सगळे, म्हणजे एंट्री पासून ते शेवटपर्यंत सायकलीचा प्रॉब्लेम नाही आहे साहेब. पण त्याचं प्रमोशन कसं केलं पाहिजे, लोकांना त्याला प्रोत्साहित कसं केलं पाहिजे, त्याच्यावरती काम करणं अत्यंत गरजेचं आहे. सरकारकडे आपण काय पाठपुरावा करणार आहोत? हो, आमचा कॉन्टिन्युअसली पाठपुरावा असतो. आम्ही सरकारसोबत काम सुद्धा करतो. मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स करंटली आपले जे केंद्रीय मंत्री आहेत स्पोर्ट्सचे, त्यांना पर्टिक्युलरली सायकलिंगची बरीच आवड आहे. त्यामुळे फेडरेशनला पण सरकारची भरपूर मदत होते आणि आम्ही सुद्धा त्यांना सूचना देत असतो आमच्याकडनं जेव्हा जेव्हा आम्हाला असं वाटतं. इसमें क्या है, जो सेंट्रल गवर्नमेंट के जितने फिट इंडिया के तहत जितने प्रोग्राम्स हो रहे हैं, उसमें सबसे महत्वपूर्ण साइकिल को रखा गया है. फिट इंडिया के अब अस्मिता लीग होती है जो सिर्फ वुमेन के लिए है, वो फिट इंडिया के तहत आती है. उसमें सबसे ज्यादा अस्मिता लीग साइकिलिंग की हुई है. फिट इंडिया के जितने प्रोग्राम्स हैं, चाहे वो संडे ऑन साइकिल हो, चाहे वो ये बाइसिकल डे या स्पोर्ट्स डे के फंक्शंस हो, उसमें सबसे ज्यादा
साइकिलिंग को ही महत्वपूर्ण दिया गया। ये सरकार की प्राथमिकता दिखाती है कि इस खेल के प्रति उनकी कितनी। दुसरा अजून सांगतो, सरकारचा सपोर्ट याच्यामध्ये इतका आहे की जे सायकलिंग इंटरनॅशनल इव्हेंट केला आपण पुण्यामध्ये, फक्त रस्ते आणि इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये 700 कोटी रुपये खर्च केले. 700 कोटी रुपये. आपल्या देशामध्ये एका स्पोर्टवरती एवढा खर्च होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आय थिंक कॉम्प्लिमेंट्स आहे मोदी गव्हर्नमेंटला, स्टेट गव्हर्नमेंटला, फडणवीस साहेब असो, आता अजित पवार साहेब नाही आपल्यामध्ये, पण पवार साहेबांनी पण खूप काम केलं त्याच्यामध्ये. म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी त्या रेसचा पाठपुरावा केला, प्रत्येक गोष्ट म्हणजे एकेका टायमाला 25-30 लोकांना घेऊन बसायची. म्हणजे ज्युनियर इंजिनियर पासून ते चीफ इंजिनियर पासून ते सेक्रेटरी पासून ते प्रिन्सिपल सेक्रेटरी असो, डिव्हिजन कमिशनर असो, कलेक्टर असो, सगळ्यांना ज्या पद्धतीने ते घ्यायचे पाठपुरावा करून, नाहीतर 6 महिन्यामध्ये पुण्यात रेस नसती झाली. आम्ही 2 प्रकारचे कार्यक्रम राबवतो. पहिले आहेत ज्याच्यामध्ये आपले एलिट सायकलिस्ट असतात, ज्याच्यामध्ये आपले जे परफॉर्मिंग ॲथलीट्स आहेत, जे टॉप प्रोबेबल ज्याला म्हणतो आपण, ऑलिम्पिक प्रोबेबल्स किंवा वर्ल्ड चॅम्पियनशिप प्रोबेबल किंवा एशियन चॅम्पियनशिपचे प्रोबेबल, ती एक लीग असते आपली वरची. त्याच्यानंतर ज्युनियर असतात आपले, जे नेक्स्ट लीगचे लोक आहे, म्हणजे इलिट मध्ये जाण्यापेक्षा 1-2 वर्ष कमी आहे, म्हणजे त्या वयामध्ये ते ज्युनियर कॅटेगरीमध्ये येतात. त्याच्या खाली आता जे नवीन इनिशिएटिव्ह आम्ही सुरू केलेले आहे, ऑलरेडी झालेले आहेत, त्याच्यावरती ऑलरेडी 3-4 पद्धतीने काम चाललंय. ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतो कसं चाललंय. पण त्याला म्हणता आयडेंटिफाईंग टॅलेंट ॲट ग्रासरूट लेवल. आयडेंटिफिकेशन जे आहेत त्या ग्रासरूट लेवलवरती ते 2-3 प्रकाराने चाललंय. जे टॉप ॲथलीट्स झालेत आपले भारतात, तर आम्ही एक गोष्ट बघितली, लोकांचे काही लोकांच्या डीएनए मध्ये ते परफॉर्मन्स चांगलं आहे. म्हणजे आणि ते आम्ही डेटा काढला आणि आतापर्यंतचे चांगले आपले सायकलपटू सगळे काढले, तर त्याच्यातले बेस्ट डीएनए आपल्या देशातला जो तो अंदमान निकोबारमध्ये. तर अंदमान निकोबारमध्ये एक सायकलिंग ट्रॅक आहे आपला, तिथे आमची टीम आणि तिथे लोकल ऍडमिनिस्ट्रेशन म्हणून बरंच काम केलेलं आहे ग्रासरूट वरती सायकलपटू शोधण्याचा. तर तुम्ही जे विषय म्हणतात की सायकलिंगपेक्षा फास्ट पळणारे मुलं आहेत, अशा मुलांना आयडेंटिफाय करणं. त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात, इंड्युरन्स आणि स्प्रिंट. इंड्युरन्स म्हणजे काय, मॅरेथॉन पळणारा. स्प्रिंट म्हणजे काय, 100 मीटर पळणारा. म्हणजे जी फटाक रेस झाली ती आणि जी इंड्युरन्स आहे. तर त्या दोन्ही प्रकारच्या कॅटेगरीमध्ये कोण किती सुटेबल आहे ह्याच्यावरती कंटिन्युअसली आमची ग्रासरूट लेवलची टीम काम करते. आता मी तुम्हाला उदाहरण दिलं जिथे डीएनए चांगलं आहे. दुसरं आहे जिथे नंबर्स चांगले आहेत. म्हणजे असे पण राज्य आहेत जिथे नंबर्स जास्त येतात सायकलिंगमध्ये, कारण की लोकल कोचिंग इकोसिस्टम चांगलं आहे. जसं राजस्थान झालं, महाराष्ट्र आहे, राजस्थान आहे, महाराष्ट्र, कर्नाटक आहे, झारखंड आहे, असे काही देश आहेत, राज्य आहेत आपले. हॅलो, असे काही राज्य आहेत आपले ज्या राज्यांमध्ये टॅलेंट आहे आणि तिथे लोकांमध्ये जिद्द पण आहे. तर मी एक तर माझ्या डीएनए मध्ये चांगला परफॉर्मन्स असेल, नाही तर मी जिद्दीने परफॉर्मन्स चांगलं करणार. जिद्दीने म्हणजे कोचिंग घेऊन, ट्रेनिंग घेऊन परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करतो, नाहीतर माझ्यात नॅचरली तो क्वालिटी आहे. अशा गोष्टीचा आम्ही डेटा काढून पास्ट परफॉर्मन्सचा त्याच्यावरती सायंटिफिक पद्धतीने ग्रासरूट लेवलवरती आयडेंटिफिकेट करतोय टॉप टॅलेंट. त्यांना जरी पैसे नसतील, परवडत नाही, मग आम्ही त्यांना घेतो चांगल्या अशा मुलांना आणि त्यांना नॅशनल कॅम्पमध्ये टाकतो. मग कॅम्पमध्ये आमची सुविधा आहे, तिथे सायकल आहे, ट्रेनर आहे, कोच आहे. कोच सुद्धा आजच्या तारखेला भारतामध्ये हे कधी नव्हे ते आज सायकलिंग महासंघाचं जे कोचिंग सिस्टम आहे त्याच्यामध्ये जे कोच आहेत, 2 टाइम ऑलिम्पिक मेडल विनर, 4 टाइम्स वर्ल्ड चॅम्पियन. मग त्याच्यानंतर तुमचं काय त्याला म्हणतात, मल्टिपल त्यांनी बाकी लीग रेसेस किंवा जे UCI क्रेडिट रेसेस मध्ये त्यांनी केले. असे कोचेस आपण आता हायर केलेत. त्यांना सपोर्ट करण्यासाठी सेकंड लीग वरती पण टॉप अकॅडमीजचे, टॉप सायकलिंग फेडरेशनचे, जे ब्रिटिश सायकलिंग वगैरे त्यांच्या कोचेसला त्यांच्या मदतीसाठी आपण आणतोय. त्याच्या व्यतिरिक्त आपण इंडियामधल्या कोचेसला पण अपग्रेड करतोय. म्हणजे आपले कोचेस जेव्हा त्या कोचेस सोबत काम खांद्याला खांदा म्हणून काम करतील तेव्हा त्यांची पण ते पण शिकतात. तर त्या लेवलवरती पण काम चाललंय.
तुम्ही सायकल चालवता मी खूप माझं तुम्ही ऑनलाईन गेला प्रोफाईल बघितलं तर तुम्हाला कळेल मी किती सायकलिंग चालू आहे माझ्या आयुष्यामध्ये. अगदी खूप ऍक्टिव्ह आहे सायकलिंग मध्ये. माझ्याकडे 8 सायकली आहे सर माझ्या घरात 8 सायकली माझ्याकडे. सर मागच्या काही वर्षापूर्वी ॲटलस सारखी ब्रँड हो बंद झाली. हो मग ते सायकलिंग तुम्ही म्हणता आपण त्याचा प्रचार आणि एकीकडे कंपन्या अशा बंद होतात, मग बंद कसा प्रचार होणार? बंद आणि चालू कंपन्यांच्या मॅनेजमेंट स्टाईलमुळे ज्या Atlas पद्धतीने एक company branded चालू- होती. नाही अजून पण हिरो नंबर 1 ना. हिरो आज पण जगामध्ये नंबर 1 सायकल बनवणारी ब्रँड आहे. तर कंपनीच्या मॅनेजमेंटवरती पण डिपेंड करते की कसं तुम्ही धंदा चालवता. ॲटलस बंद झाली ना. नाही, माझं म्हणायचं कोण बंद झालं कुणाचा सेल कमी झाला किंवा जास्त झाला हा त्यांचा पर्सनल व्यक्तिगत विषय आहे. म्हणजे तो कसा असतो की प्रत्येक कंपनी कसं चालवतो मालक त्याच्यावरती डिपेंड करतो. पण सायकलिंग ही कमी नाही होते आणि सायकलिंगचा सेल अच्छा, त्याचा जगभरात काही आणि परिणाम देशामध्ये पण कमी नाही होते. सायकलिंग वाढते. तुम्हाला मी हे पण सांगू इच्छितो एक काळ होता आपल्याकडे 0 मेडल होते, आपल्या बिलकुल 0 मेडल होते. आज आपली रँकिंग अशा खंडामध्ये 5 नंबरवरती आली आहे, जी पहिले मला वाटत नाही की यू नॉट इवन रँक 30 0 मेडल. सो आपण बॉटम मध्ये होतो. तर आजच्या जे काही काम सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने केलेले एवढ्या वर्षामध्ये आज त्याची परिस्थिती अशी की आपण 5 नंबरवरती आलोय. आणि आज आपलं स्वप्न आज त्याच्यामुळे आपण स्वप्न बघतो ऑलिम्पिकला जायचं. का बघू शकतोय? कारण की जोपर्यंत अशा सिस्टमॅटिक पद्धतीने छोट्या लेवलवरती बारकाईने बघून जोपर्यंत आपण काम करणार नाही तोपर्यंत आपण देशामध्ये सायकलिंगला त्या लेवलवरती येणार नाही. आणि तो 1 वर्ष 2 वर्षाचा विषय नसतो. जे देश आज ऑलिम्पिक मध्ये नंबर 1 आहेत ते नंबर 1 आहेत कारण की त्यांनी मागच्या 25 वर्षापासून त्याच्यावरती काम केलेलं आहे. चायना आज उद्या परवासाठी काम नाही करत, ते 10-20 वर्षासाठी पुढचं काम असं करताय. तर त्या पद्धतीने आपण जोपर्यंत आज 2036 ची तयारी नाही करणार तोपर्यंत आपण सायकलिंग किंवा काय कुठल्याही स्पोर्टमध्ये आपण ऑलिम्पिक मेडल नाही जिंकू शकणार. तर महत्वाचं हे की सगळ्यांनी आपल्या आपल्या फेडरेशनला प्रोफेशनलाइज केलं पाहिजे. सगळ्यांनी आणि सगळे आपल्या आपल्या तऱ्हेने करतायत. आणि तसंच पद्धतीने सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया पण प्रयत्न करत आहे की आपण सिन्सिअरली आपल्या देशासाठी काहीतरी करूया आणि मेडल जिंकून आणूया. याला जोडून एक प्रश्न आहे, सायकलिंगला प्रीमियर सेगमेंट लाभण्यासाठी काही कंपन्यांचं सहकार्य तुम्ही कुठे काही घेणार? बघा कसं आहे, सायकलिंग कंपनीज किती मदत करतील नाही करतील माहिती नाही. आपण प्रयत्न करतो, त्यांच्याशी बोलत असतो, पण भारतातले कंपन्या तेवढे सपोर्ट नाही करत. आंतरराष्ट्रीय कंपन्या तरी थोडंफार सपोर्ट करतात. ते ॲथलीट प्रोग्राम असतो त्याच्यामध्ये सायकल ते शेअर कॉस्टवरती देतात. म्हणजे 50% ॲथलीट देतो, 50% कंपनी देते. काही ॲथलीट्स ते 100% देतात. त्याच्यामध्ये क्वालिफिकेशन क्रायटेरिया असते. जो मनुष्य राष्ट्रीय स्पर्धा जिंकला असतो म्हणजे नॅशनल चॅम्पियनशिप जिंकला असेल तर त्याला सायकल फ्री दिली जाते. जो नॅशनल्स मध्ये पार्टिसिपेट केलं त्याला 50% वरती देते. असे वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळे स्कीम्स आहेत. पण ते ज्यावेळेस तुम्ही बघितलं ते इंटरनॅशनल कंपनीज आहे, इंडियन कंपनीज एवढं नाही करत. आणि युवकांना आकर्षित करण्यासाठी सायकलिंगकडे यासाठी काही सोशल किंवा डिजिटल असे काही प्लॅनिंग्स वगैरे तुमचे आहेत? सोशल डिजिटल तर आमचा सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचा आमचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यामध्ये आमचे रेग्युलर पोस्ट असतात, तुम्ही फॉलो करू शकता. बराच ऍक्टिव्ह पेज आहे, त्याचे फॉलोअर्स पण खूप चांगले आहेत आणि त्या माध्यमाने आम्ही प्रमोशन करतो. तुम्ही जरी बघितलं असेल मध्ये जेव्हा आपलं ग्रँड टूर झालं होतं पुण्याचा, तर सोशल मीडियावरती तुम्हाला फक्त सायकलिंगच दिसणार, अजून काही दिसणार होतं. इतके रील्स इतके त्याचं झालं होतं. पण हे रिपीटेडली असे इव्हेंट झाले ना तर ऑटोमॅटिकली त्याचा प्रभाव यंगस्टरवरती पडेल. आणि आपण काय झालं आज मी हे सगळ्या आई वडिलांना नेहमी सांगतो, आपण मूल आज रडलं की आपण काय करतो, त्याला मोबाईल देऊन टाकतो, धर, नाहीतर त्याला आयपॅड देऊन टाकतो, धर खेळ. तसं नाही करू. तुम्ही मुलासोबत बाहेर जा, त्याला सायकलिंग करा. तुम्ही कुठला पण खेळ खेळा, क्रिकेट खेळा, फुटबॉल खेळा. सायकलिंग महासंघाचा मी जरी अध्यक्ष म्हणजे CEO असेल तरी महत्वाचं हे की कुठला पण खेळ खेळा तुम्ही. म्हणजे सायकलिंग असं म्हणत नाही मी, कुठलाही खेळ खेळा पण खेळा, मुलांना बाहेर न्या. सर पुण्यात ज्याप्रमाणे इव्हेंट सक्सेस झाला तसा भविष्यात आता मुंबईत किंवा अशा ग्रँड सिटीत करण्याचा विचार आहे का? कसं आहे, अशा प्रकारचे इव्हेंट्स करण्यासाठी आज टूर दे फ्रान्स आहे, जिरो रेट आली आहे, हे जे काय असे इव्हेंट्स होतात हे नॉर्मली त्याच्यासाठी तुम्हाला क्लायमेट सुटेबल लागतं. मुंबईचं क्लायमेट ह्युमिड आहे, असं नाही म्हणत की नाही होऊ शकत, पण थोडी सुटेबिलिटी पुण्याची
आजूबाजूचे रस्ते गावखेड्यांवरती नेता येतं. आणि मुंबई एक बिझनेस टाउन असल्यामुळे इथलं ट्रॅफिक आपल्याला बंद करता येत नाही, वेगवेगळे विषय आहे. पण ऍज लॉंग एज सायकलिंगचं प्रमोशन, ते देशाचं इव्हेंट होता, आपल्या पुण्याचा किंवा मुंबईचा असा नाही इव्हेंट, तो आपल्या देशाचा इव्हेंट होता. आता देशाचा इव्हेंट म्हटलं तर कुठल्या ना कुठल्या सिटीमध्ये होणारच. तर पुणे हो का कर्नाटका हो किंवा चेन्नई हो किंवा मद्रास हो, कुठे आपल्याला त्याचा फरक नाही पडत. आपलं फोकस काय, देशामध्ये असे इव्हेंट झाले पाहिजे आणि आपल्या भारताच्या मुलांना अशा इव्हेंट्समध्ये पार्टिसिपेशनची संधी भेटली पाहिजे. कारण की मेरिटवरती तुम्ही प्रयत्न केला तर आपले मुलं आज क्वालिफाय होत नाही. पण अशा इव्हेंट्समुळे ऍटलिस्ट त्यांना चान्स भेटतो. काय असतं, होस्ट कंट्री जी असते त्या होस्ट कंट्रीला अधिकार असतो एक 6 मुलांना त्याच्यामध्ये पार्टिसिपेट, 6 मुलांना तुम्ही तुमच्या टॉप 6 मुलांना आणू शकता त्याच्यामध्ये. होस्ट कंट्रीला ते अधिकार असतात. तर ते केल्याने थोडस एक मुलांना प्रोत्साहन भेटतं. तुम्हाला उदाहरण सांगतो, मी क्रीडा मंत्रालयामध्ये होतो पहिले, स्पोर्ट्स मिनिस्ट्री सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये मी होतो कॉमनवेल्थ गेम्सच्या टायमाला. कॉमनवेल्थ गेम्स झाल्यामुळे बऱ्याचशा इंडियन ऍथलीट्सला इंटरनॅशनल ऍथलीट सोबत खेळायची संधी भेटली. त्याच्यानंतर तुम्ही बघा इंडियाची मेडल टॅली वाढत राहिली कंटिन्युअसली. यु नो, मेडल्स जेव्हा जिंकतो ना, जो देश मेडल जिंकतो त्याच्यानंतर त्या खेळाची प्रसिद्धी ऑटोमॅटिक होते. उदाहरणार्थ आपण हॉकीला बघा, हॉकी एका काळात खूप पॉप्युलर देशातला गेम होता. का? कारण की ऑलिम्पिक मध्ये आपण मेडल जिंकायचो. ओके, पण तेच 1983 मध्ये गेम बदलला. का बदलला? देशाने वर्ल्ड कप जिंकला क्रिकेटचा. क्रिकेट जिंकला, लगेच लोक सगळे क्रिकेटच्या मागे पळाले. मध्ये सानिया नेहवालने बॅडमिंटन मध्ये जिंकली, लगेच लोक बॅडमिंटनकडे पळाले, मुलांना बॅडमिंटन मध्ये खेळायला लावले. अरे चल मेडल जिंकशील तू देशासाठी, आपल्यासाठी, आपल्या फॅमिलीचं नाव वाढेल, पुढे शहराचं नाव वाढेल, राज्याचं नाव वाढेल, देशाचं नाव वाढेल. आपण त्या भावनेने, त्यामुळे कुठल्याही स्पोर्टमध्ये स्पोर्टला मेडल जिंकणं गरजेचं असतं. किंवा एक त्याच्या उंचीला, त्याच्या ख्यातीला तुम्ही वरती न्या, ऑटोमॅटिक पॉप्युलरिटी त्या स्पोर्टची वाढते. त्यासाठी तुम्ही आता काय करणार आहात? आमचा सगळा प्रयास त्या दिशेने राहणार आहे की मी जोपर्यंत सिंगल मोस्ट अजेंडा माझ्या डोक्यामध्ये एकच आहे, मी देशासाठी मेडल कधी आणतो. आणि माझा नाही, हा महासंघाचा म्हणजे ऑब्जेक्टिव्ह आहे, सगळ्यांचा, आमच्या सगळ्यांचा ऑब्जेक्टिव्ह हाच आहे की देशाला एक मेडल भेटला पाहिजे. एक मेडल भेटलं ना, त्या दिवशी तुम्ही बघायचं सगळं चित्र बदलून जाईल. सगळ्या आई वडिलांना वाटेल माझ्या मुलाला पण पाठवायचंय, मग सगळे पाठवतील तिकडे. कारण की त्यांना असं वाटलं अरे आपण त्या लीग मध्ये आलोय. नाहीतर आपल्यासाठी तो कसा आहे, आपण एखादा मुलगा कसा असतो, एका क्लासमध्ये एकच मुलगा फर्स्ट येतो. आपण जरी मधल्या कॅटेगरीमध्ये असो किंवा बॅक बेंचर असेल, काय होतं, अरे मी पहिल्या कधी येणार नाही, कशाला पळू. पण जेव्हा आपल्यातला मित्र कोणी पहिला आला, अरे तुझ्यात हा आला का, मग मी पण करू शकतो, चल बाबा. तर तो एक भाव जो आहे, तो कॉम्पिटिटिव्हनेस किंवा तो जो डिझायर आहे, ती केव्हा येणार, जेव्हा आपण एक मेडल जिंकू. दॅट्स वन मेडल. त्याच्यानंतर पाठपुरावा केला पाहिजे. मग महासंघाचं काम सुरू होतं. मग आम्ही त्याला एन्व्हायरमेंट कसं देतो, इकोसिस्टम कसं क्रिएट करतो, ते तर आज पण करतोच आहे, प्रयत्न चालले आमचे. पण जो आईवडिलांचं प्रोत्साहन किंवा उत्साह आहे, तो कधी येईल, जेव्हा देशाला एक मेडल भेटेल. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.